आजच्या 13व्या सत्रामध्ये आपण 14 क्रमांकाचा दृष्टांत बघणार आहोत। मागे आपण पाहिलं की जीवाला कशा प्रकारे त्याचं कर्म प्राप्त होत असतं। कालच्या माळेकाराच्या दृष्टांतात पाहिलं की कर्मवशे पातले दुःख, कर्मवशे पातले दुःख हा विषय आपण माळेकाराच्या दृष्टांतामध्ये बघितलेला होता। परंतु जीवाकडे हे सुखदुःख प्राप्त करण्याची किंवा निष्पन्न करण्याची काय अशी सामुग्री आहे की नाही किंवा अशी क्षमता आहे की नाही, याच्यासाठी डोळ्याचा दृष्टांत आज आपण बघणार आहोत। सुखदुःख पावे ऐसी सामुग्री जीवी अस तूची असे। सुख आणि दुःख या दोन गोष्टी या जीवनामध्ये आहेत। मग ते सुख तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून मिळतं, दुःख सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून मिळतं। सुख आणि दुःख याच्या व्यतिरिक्त आयुष्यामध्ये दुसरं काहीही भेटत नाही। एखादा काहीतरी प्रसंग असा येतो की त्याच्यामुळे दुःख वाटतं, एखादा प्रसंग येतो त्याच्यामुळे सुख वाटतं। या सगळ्या फुटक्रिया आहेत, ह्या आपण जोडून ठेवलेल्या आहेत। आपण काल बघितल्याप्रमाणे मनुष्य देह जे आपल्याला मिळालेला आहे, एखाद्या मनुष्याला पूर्णपणे युक्त मनुष्याला पूर्ण भोजन दिल्याने त्याला ते मनुष्य देह प्राप्त झालेला आहे। आणि त्या मनुष्य देहामध्ये त्याचं 2 वेळेचं भोजन वगैरे अशा गोष्टी त्यांनी त्या जोडलेल्या आहेत। फक्त एवढंच जोडलेलं आहे। आणि मधला जो टप्पा आहे तो सगळा कसा आहे, फुटक्रियेचा टप्पा आहे सगळा। मग याच्यामध्ये दुःखरूप फुटक्रिया आणि सुखरूप फुटक्रिया येत राहते। दुःखरूप फुटक्रिया कशामुळे निष्पन्न होते, मुळामध्ये म्हणजे फुटक्रिया म्हणजे काय हेच आपण बघूया। एक असते फुटक्रिया आणि एक असते पूर्णक्रिया। पूर्णक्रिया म्हणजे पूर्ण भोजन एखाद्याला आपण दिलं, ही झाली पूर्णक्रिया झाली। पण एखाद्याला चहाच दिला किंवा चतकोर भाकर दिली, फक्त चतकोर, एक भाकर द्यायच्या ऐवजी चतकोरच दिली, म्हणजे चांगलं कार्य करायचं, परंतु ते जर का पूर्ण केलं तर ती पूर्ण क्रिया ठरते। परंतु ती अर्धवट क्रिया केली तर ती फुटक्रिया यामध्ये जमा होते। मग वाईटाच्या बाबतीमध्ये पण असंच आहे। एखाद्याची पूर्ण हत्याच केली, मग पूर्ण क्रिया निष्पन्न झाली, म्हणजे त्याचं जडत्व वगैरे हे नरक होतात त्याचे। परंतु हत्या न करता त्याला झोडलं, फक्त खूप मारलं किंवा त्याच्या फक्त कानाखाली दिली किंवा मग त्याचं मन दुखवलं, मन दुखवलं तर सरळ चरदृपाचेच लेप लागतात, ती पण क्रिया पूर्णच होते। परंतु एखादी क्रिया पूर्ण न करता वाईट क्रिया असेल तर ती अपूर्ण क्रिया करणे, त्याच्यानं सुद्धा ती पूर्ण क्रिया न होता फुटक्रिया निष्पन्न होते। आता जी चांगल्या क्रियेने फुटक्रिया निष्पन्न झाली त्याला सुखरूप फुटक्रिया असं म्हणतात। म्हणजे त्याचं जे फलद्रूप आहे ते सुख मिळणार आहे। आणि वाईट क्रिया केलेली आहे त्याने करून जी फुटक्रिया निष्पन्न झाली आहे त्याचं फळ काय मिळणार आहे, त्या क्रियेला म्हणायचं दुःखरूप फुटक्रिया, म्हणजे त्याच्याने दुःख निष्पन्न होणार आहे। परंतु ते फुटक्रिया असं काय म्हणतात त्याला, कारण की क्रिया ही अर्धवट झालेली आहे आणि त्याचं फळ सुद्धा तुम्हाला कसं मिळणार आहे, तेवढ्या कालावधीपुरतंच मिळणार आहे, पूर्ण मिळणार नाही, कारण पूर्ण क्रिया घडलेली नाही आहे। जसं श्वान आलं, कुत्रा आला, उभा आहे, मग आपण काय करतो, एखादी चतकोर अर्धी भाकरी त्याला टाकून देतो, त्याचं काही पोट भरत नाही त्याच्याने, परंतु त्यांनी ते खाल्लं, ही झाली सुखरूप फुटक्रिया। झाडाला पाणी घालणं, ही झाली सुखरूप फुटक्रिया। त्यानंतर अजून काही समजा दुःखरूप फुटक्रियेबद्दल बघूया की झाड पूर्णपणे न तोडता त्याची पानं तोडली, फुलं तोडली, याच्याने सुद्धा काय निष्पन्न होतं, साधू मंडळी तोडत नाही बरं फुलं, ते तुम्हाला सांगतात तुम्ही तोडा। का बरं, कारण की त्याच्यामुळे काय होणार आहे, एक तर हिंसा होते आहे आणि ती त्याच्यातनं परत दुःखरूप फुटक्रिया निष्पन्न होते आहे। मी असं म्हणतो ग्रस्तांनी तरी का तोडावीस मग,
परंतु हे कधी कळेल? वासनिक दशेत असाल तुम्ही तेव्हा तुम्ही सुद्धा त्या झाडाला हात लावणार नाही, त्या पानाला हात लावणार नाही. जुन्या काळामध्ये म्हणजे आमचे भालोदकर बाबाच होते भालोदचे, आणि अजून जुन्या अधिकाऱ्यांचा पण तुम्हाला दाखला माहिती असेल. जर का फळ खाल्लं, एखादं चिकू खाल्ला, त्याच्यामध्ये बी निघते मोठी, तर ती बी फोडून फेकायची, ठेचायची. ती ज्या ज्या फळांमध्ये बिया निघतात त्या ठेचून फेकायच्या. म्हणजे त्या परत जर का जमिनीवर पडल्या तर ते परत अंकुरित होऊन ते उगवलं नाही पाहिजे, त्याचं झाड आणि वेल तयार नाही झाली पाहिजे. म्हणजे एवढी काळजी घेतल्या जायची. आता जर का अशा अधिकाऱ्यांच्या आसपास जर का कोणी ग्रस्त वासनिक राहत असतील तर ते पण अशाच प्रकारचे होतील, म्हणजे ते पण तेवढेच कट्टर असणार आहेत. आणि म्हणून जर का तुम्ही जुन्या वासनिकांकडे जर का बघितलं, इथून पुढे 30-40 वर्षा पहिलेचे जे वासनिक असतील त्याच्याही पेक्षा जास्त, तर त्यांच्याकडे बघितलं तर ते एकदमच कट्टर आहे, कारण की ते अधिकरणाच्या खावणीमध्ये तयार झालेले आहेत. आणि म्हणून मानवपंथीय व्यक्ती जो आहे तो अशा छोट्या मोठ्या गोष्टींचा भरपूर विचार करत असतो. मोठी गोष्ट तर आहेच, मोक्ष मिळवायचा ही मोठी गोष्ट आहे, अविद्या फेडायची आहे ही मोठी गोष्ट आहे. परंतु तिथे जात असताना ज्या ज्या काही अडचणी येणार आहेत, नव्याने उद्भवणारे जे काही दोष आहेत किंवा नव्याने उद्भवणारे जे काही कर्म आहेत ते पुण्यरूप असतील पापरूप असतील, याच्यापासून मानवपंथी व्यक्ती लांब राहतो. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की सुखदुःख पावे ऐसी सामुग्री जीवी अस्तूची असे, सुखदुःख पावन करणं, निष्पन्न करून घेणं, ही सामुग्री, ही क्षमता, हा अधिकार, ज्याला सर्वाधिकार स्वामींनी म्हटलेला आहे, तो जीवाकडे, प्रत्येक जीवाकडे आहेच आहे. आणि म्हणून आपण कुठलीही क्रिया करत असताना ती निदान चांगली क्रिया असावी याच्याकडे आपण भर द्यावं. ती क्रिया वाईट असता कामा नये. कमीत कमी पापरूप कर्म तरी आपल्याला निष्पन्न होणार नाहीत. मग त्यामध्ये सुद्धा ती क्रिया करत असताना ती पुण्यरूप क्रिया घडता कामा नये. म्हणजे ती देवतेशी जोडल्या जाऊ नये, जीवाशी जोडल्या जाऊ नये, ती कशाशी जोडल्या जावी? परमेश्वराशी जोडल्या जावी. अशा प्रकारची क्रिया जो जाणकार व्यक्ती आहे त्या व्यक्तीने केली पाहिजे, आणि जे जाणत नाही त्यांनी तसा जाणून घेतलं पाहिजे आणि मग क्रिया केली पाहिजे. आणि म्हणून फुटक्रिया जी आपण बघतो आहोत त्यामध्ये या छोट्या छोट्या गोष्टी येतात की जर का आपण आपल्यामुळे कोणाला त्रास होत असेल तर तो त्रास म्हणजे कुठेतरी एखाद्या वेळेस ती संपूर्ण क्रिया पण घडू शकते किंवा फुटक्रिया सुद्धा घडू शकते. मग या मनुष्य देहामध्ये आपण जेवढं काही मधला जो काही टप्पा आहे पूर्ण, हा सगळा कसा आहे, छोट्या छोट्या घटना ज्या आहेत आपल्या जीवनामध्ये घडतात की एकाएकी आपल्याला, आपण म्हणतो आत्ता चांगलं होतो, आत्ता डोकं दुखायला लागलं, एकाएकी समजायचं दुःखरूप फुटक्रिया चालू झालेली आहे. तो जोपर्यंत ती फुटक्रिया भोगून होत नाही तोपर्यंत ते थांबणार नाही. खूप डॉक्टर केले परंतु डोकं दुखायचं थांबतच नाही आहे. म्हणजे काय झालं, तुम्ही लक्षात घ्या की ती दुःखरूप फुटक्रिया पूर्ण होईपर्यंत ती थांबणार नाही आहे. मग तुम्ही म्हणता की इतक्या दिवस डोकं दुखतंय, औषधं गोळ्या केले, परंतु नेमके हे आमचे भाऊ आले, त्यांनी सांगितलं आमच्या डॉक्टरकडे जा, गेलो आणि डॉक्टर चांगला, एका डोसमध्ये माझा डोकेदुखी बंद झाली. का झाली डोकेदुखी बंद? डॉक्टरमुळे नाही झाली, तुमची फुटक्रिया आता संपलेली आहे म्हणून ती थांबलेली आहे. म्हणजे ती क्रिया संपली. आपल्याला असं वाटतं की इतक्या दिवस काय नाही माहिती पडलं डॉक्टर, आपल्याच तर गावातला डॉक्टर होता, हे तुम्ही आधी सांगितलं असतं मला तर मी कधीच गेलो असतो त्यांच्याकडे. पण हे पण आधी का नाही सांगत, आणि आधीच तुम्हाला, त्याच्या आधी तुम्हाला का नाही माहिती? कारण की तुमचं तेवढं सगळं ते जोडलेलं आहे. ते सगळं भोगून झाल्यानंतर मग ते बरोबर ते शांत होणार आहे आणि ती क्रिया थांबणार आहे. सुखरूप फुटक्रियेच्या बाबतीमध्ये पण असंच असतं की काही नसताना आपल्याकडे एकाएकी आपल्याकडे पैसे येतात, एकाएकी एकदम आपल्यासाठी एखादी आनंददायी घटना घडते, 4-8 दिवस त्या आनंदात असतो आपण आणि परत जैसे ते वैसे. म्हणजे ती सुखरूप फुटक्रिया संपलेली आहे. आपण आपल्या आयुष्यामध्ये अशा अनेक फुटक्रिया जोडलेल्या आहेत. आणि म्हणून तुम्ही बघा, तुम्ही प्रवास करता मोटरसायकलनी, तेव्हा रस्त्याने जात असताना तुम्हाला ऊन सावली, ऊन सावली, ऊन सावली हा प्रकार चालू राहतो.
कधी ऊन लागतं एकदम कडक, एकदम मध्येच सावली येते. आणि कधी कधी जर का ती सुखरूप फुटक्रिया जोडलेली आहे आणि हायवेला झाडच नाही, कारण की नवीन रस्ता झालेला आहे आणि आता झाडच नाही आहेत, आता कसली सावली लागेल तुम्हाला, ऊन तर कडक आहे. मग बघा कधी कधी असं होतं की ते सूर्याच्या समोर एखादा ढग येऊन जातो आणि तुम्हाला बरं वाटतं, चांगलं वाटतं ना आपल्याला की बरं झालं ढग आला, सावली होऊन जाते. म्हणजे काय आहे, तुम्ही ती सुखरूप फुटक्रिया जोडलेली आहे तर बरोबर तिथे इतर सावली नाही तर मग ढगाची सावली बरोबर येऊन जात असते. तुम्हाला जिथे कुठे आयुष्य जगत असताना सुख वाटलं तर समजायचं सुखरूप फुटक्रिया आहे प्रापंचिक याच्यामध्ये बरं का. दुःख वाटलं तर समजायचं दुःखरूप फुटक्रिया आहे आणि हे सगळ्या गोष्टी आपण जोडलेल्या आहेत. हा विषय जर का तुम्ही लक्षात घेतला तर तुम्हाला जीवनामध्ये सुखदुःखाचं तसं काही महत्त्व राहणार नाही की मला सुखच भेटलं पाहिजे आणि मला दुःख नाहीच भेटलं पाहिजे, असं होणार नाही. तुम्ही जर का एक पदार्थ बनवलेला आहे, त्याला पुलाव असं म्हणतात, पुलावमध्ये काय काय टाकलेलं असतं, बहुतांशी खूप भाज्या त्याच्यामध्ये टाकलेल्या असतात. आता तुम्ही जेव्हा घास घेता त्याच्यामध्ये काही काही लोक मनुके सुद्धा टाकतात. मग तुम्ही जेव्हा घास घेता तर ते भाताची चव तुम्हाला काय येते ती माहिती नाही, परंतु जी जी भाजी आपल्या दाताखाली येते त्या त्या भाजीची चव आपल्याला येत राहते. मध्येच जर का मनुका आला त्याच्यामध्ये तर त्या मनुक्याची आंबट चव लागते एकदम, परंतु तुम्ही कशी खाता ती आनंदाने खात असता. 2-3 फ्लेवरचे आईस्क्रीम एकत्र असतील दिलेले तर ते खात असताना कधी ही चव येते कधी ती चव येते, तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटतो का तेव्हा? तुम्ही स्वीकारलेलं आहे ते की याच्यामध्ये 2-3 फ्लेवर मीच टाकायला सांगितलेले आहेत की माझ्यामुळेच ते टाकलेले आहेत. आता जी चव येते ती तुम्ही आनंदाने घेता, बाबा आता ही चव आहे, आता ही चव आहे, आता ही चव आहे. तसं आपण हे जीवनामध्ये हे सुख आणि दुःख 2 फ्लेवर हे आपण स्वतः जोडलेले आहेत, आवर्जून जोडलेले आहेत. भांडते दोघे अन्यायी हे आपल्याला माहिती नाही आहे का? माहिती आहे. तरी पण आपण काय केलेलं आहे, आवर्जून एखाद्याची भांडण केलं आणि तो दुःख आपण जोडून घेतलेलं आहे. पुण्यरूप ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला माहिती नाहीत का? नाही, त्याही माहिती आहेत, त्या पण आपण काय केलं आवर्जून जोडून घेतलेल्या आहेत. मग आता भोगताना ते जेव्हा भोग प्राप्त होतं त्यावेळीच आपण आता काही तक्रार केली पाहिजे का? कर्माचं ज्ञान ज्यांना आहे, सुख आणि दुःख पाप आणि पुण्य हे कर्माचं ज्ञान ज्यांना आहे ती व्यक्ती ते भोगत असताना कुठल्याही प्रकारे तक्रार करत नाही, अस्वस्थ होत नाही. ते भोगणं हे त्यांचं काम आहे. ते कोण होते ज्यांना प्लेग झालेला होता आणि प्लेगचं ते औषध होतं की बाबा ते गरम सळई का ते हे असं ते त्या गाठीवरून फिरवायचं. काखेमध्ये त्यांच्या ती गाठ झालेली होती, म्हणजे आपल्या पंथातले नाही ते, हां सरदार वल्लभभाई पटेल लोहपुरुष त्यांना. तर ते लहान असताना त्यांना तो प्लेग झालेला होता आणि ते गेले तिथे लोखंडीची सळई तापलेली पूर्ण अशी त्या गाठीवरून फिरवायची. तो जो फिरवणारा होता त्यांनी बघितले एवढ्याशा लहान मुलाला हे कसं काय मी एवढी मोठी सळई तापलेली एकदम लाल झाली त्याच्या अंगावरून फिरवायची, त्या गाठीवरून फिरवायची, त्याची हिंमत होईना. तेव्हा त्यांनी काय केलं, स्वतः ती घेतली आणि स्वतःच्या त्या गाठीवरून ती प्लेगच्या त्या गाठीवरून त्यांनी ती सळई फिरवली. म्हणजे काय आहे, भोगण्याचं सामर्थ्य, कारण की हे जोडलेलं आहे तुम्ही स्वतः, ते तुम्हाला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून भोगावं लागणार. त्यावेळेस तुम्ही कसं असलं पाहिजे, समर्थ असलं पाहिजे. तुम्ही तिथे लेचपेचं व्हायचं नाही. दुखणं हे अशा प्रकारचं आहे की जे आपण जोडलंय आणि ते आपल्याला भोगावं लागणार, हे गोष्ट पक्की ठेवा. मग तिथे आया बापो वगैरे करत बसायचं नाही. आणि म्हणून मुळामध्ये म्हणजे आत्ता आपण पुढे आपण मागे काय कर्म जोडले हे आपल्या हातात नव्हतं, पण आत्तापासून आपण काय कर्म जोडायचे आहेत हे आपल्या हातामध्ये नक्कीच आहे. आणि म्हणून अधिकाधिक तुम्ही काय करा, चांगलं कार्य करा. आता त्याच्यामध्ये पण कर्मामध्ये 2 कर्म येतात, पुण्यरूप कर्म असेल किंवा पापरूप कर्म असेल. आपल्याला करत असताना पुण्य आणि पापामध्ये आपल्याला अडकायचं नाही आहे. परत आपल्याला दैवपैकीच्या क्रियेंकडे जास्त लक्ष द्यायचं आहे. कालच्या विषयामध्ये आपला हा भाग झालेला आहे. आणि या जीवाच्या ठिकाणी सुख आणि दुःख जोडणे या 2 गोष्टी तर कायमस्वरूपी आहेत.
परंतु आमच्या स्वामींनी या जीवाविषयी सांगताना सांगितलं, जीव कसा आहे, सर्वाधिकारी आहे, तो सर्व काही जोडू शकतो, तो नित्य नरकाला सुद्धा जाऊ शकतो, एकदम खालच्या टोकाला, आणि तो एकदम उच्च टोकाला म्हणजे ईश्वर प्राप्तीला सुद्धा जाऊ शकतो. दोन्ही टोकं आणि सगळे मधले जे काही फळं आहेत त्या सगळ्या फळांना जीव जाऊ शकतो, एवढी क्षमता त्या जीवामध्ये आहे. मग जर का आपल्याला दोन्ही गोष्टी कळतायत, मग आपण कुठे गेलं पाहिजे, ऊर्ध्वगतीकडे गेलं पाहिजे. अनेकांनी प्रश्न केला की बाबा देवानी तमातनंच आपल्याला स्वरूपात का नाही नेलं, तिथल्या तिथेच नेलं असतं, किलोमीटर कमी झाले असते तेवढे. तिकडून तमातनं पृथ्वीत या, पृथ्वीवरून मग सगळं हे आटपून मग कुठे नरक फळात जा, हे जा, किती किलोमीटर होत आहेत आपले, मग तिकडच्या तिकडेच का नाही नेलं, नेलं असतंच. परंतु त्यावेळेस आपली ऊर्ध्वगती नव्हती, आजही नाही आहे म्हणा, त्यावेळेस आपली अधोगती होती. मी तुम्हाला सांगितलं ना की लहान मुलाला चप्पल घालायला जातं उलटीच घालणार चप्पल, ही आहे अधोगती, उलटेच कामं तो करणार. काल आम्ही अंधश्रद्धेबद्दल घेतलं महादुल्याला, तर त्याच्यामध्ये मी एक एक वचन आणि त्याच्या विरोधात विधी, मी म्हटलं स्वामींचं वचन असं आहे, मग आपण ह्याच्या विरोधच का करतोय, असे अनेक वचनांचे दाखले दिले आणि अनेक आपण त्या विरोधक ज्या क्रिया करतो आहोत त्याचे दाखले दिले की बघ इथे स्वामींनी असं सांगितलेलं असताना आपण नेमकी उलटीच क्रिया का करतो. म्हणजे उलटी क्रिया कशी, अन्यवार्ता न कीजे तरी आपण अन्यवार्ताच का करतो, म्हणजे काय आहे, याला म्हणतात अधगती. तुम्हाला जे जे काही ब्रह्मविद्येतनं कळालं, वचनं वाचले, आपल्याला कळालं हो देवाने असं सांगितलंय, परंतु आपल्यामध्ये ते उतरलं का नाही उतरलं, कारण की आपली अधगती आहे, आज सुद्धा आपली अधगती आहे. म्हणून तुम्ही किती सुद्धा ब्रह्मविद्या कुणाच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करा, नाही उतरणार. जोपर्यंत अधगती आहे तोपर्यंत नाहीच उतरणार. मग आता याच्यात परमेश्वराचा काय दोष आहे. त्यावेळेसच जर का आपली ऊर्ध्वगती असती तर देवाने एवढं सगळं काही केलंच नसतं, तिकडच्या तिकडेच नेलं असतं, लगेच स्वरूपात पावन केलं असतं आपल्याला. तुम्ही घरात तुमच्या स्वतःच्या शेतातली भाजी तुम्ही आणता घरी, एकदम व्यवस्थित आहे, त्याच्यावर काही फवारणी वगैरे तुम्ही केली नाही, कारण तुम्ही स्वतःसाठी ती भाजी पिकवलेली आहे, एकदम नॅचरल खतामध्ये ती सगळी तयार झालेली आहे. पण घरी आल्यानंतर तुम्ही लगेच ती भाजी अशी टाकता का कुकरमध्ये, भांड्यामध्ये, नाही. तुम्हाला ती आधी तुम्ही काय करता, ते स्वच्छ धुवून काढता ते, आणि मग ती भाजी कापून मग तुम्ही ते बनवत असता. म्हणजे तुम्हाला काय करावं लागतं, तो पदार्थ असेल किंवा ती वस्तू असेल तुम्हाला ती स्वच्छ करावी लागते. परमेश्वराला पण हे भाग पडलं करणं की त्या जीवाची जी अधमती आहे, म्हणजे हे जे मलिनत्व आहे ते कुठेतरी ऊर्ध्व करायचे, उजळता ती आणायची आहे, म्हणून ही प्रक्रिया त्यांना ती करावी लागलेली आहे. आणि हे जे काही सामुग्री आहे, म्हणजे मी तमाचा विषय काय घेतला, कारण की स्वामींनी हे बघितलेलं आहे की जीवाकडे दोन्ही सामुग्री आहेत, वाईट जोडण्याची पण सामुग्री आहे आणि चांगलं जोडण्याची पण सामुग्री आहे. म्हणजे प्रत्येक कार्य करण्याला हा जीव अधिकारी आहे, आणि म्हणून जीवाची निवड या ठिकाणी केल्या गेली. आणि यासाठी दृष्टांत जो आहे तो आहे जैसा डोळ्याचा दृष्टांत आज आपण घेणार आहोत. या संदर्भातली उत्तरार्ध 419 क्रमांकाची लीळा आहे. उग्रादैती सारंग पंडिता निरय निरूपण, पैठणची लीळा आहे. नरकाचं निरूपण सारंग पंडितांना स्वामींनी केलं. गोसाव्यांसी गणपती मढी अवस्थान, आमच्या स्वामींना गणपत मठामध्ये अवस्थान आहे. गोसाव्यांसी उद्याचा पूजा सुरू झाल्यानंतरे गोसावी उग्रादैत्याच्या देवळा विजय केले. सकाळचा पूजावसर स्वामींना झालेला आहे आणि तदनंतर याच वेळामध्ये स्वामी उग्रादैत्याचं देऊळ होतं तिथे जवळच, त्या देवळामध्ये आमचे स्वामी गेले. उग्रादैत्याच्या चौकी आसन झाले. उग्रादैत्याचं चौक म्हणजे काय, चारी रस्ते एकत्र येतात तो चौक. कशाला म्हटलं, इथे देवळाचा मुख्य गाभारा असतो आणि समोर जे सभामंडप असतं त्या सभामंडपाला काय म्हणतात, चौक असं म्हणत असतात. त्या चौकामध्ये आमच्या स्वामींना आसन झालेलं आहे. जवळी सारंग पंडित बैसले असती आणि सारंग पंडित स्वामींच्या जवळच बसलेले आहेत. ते देवळी निरयाची जाती लिहिली होती. त्या देवळामध्ये लिखाण केलेलं होतं आणि त्या लिखाणाचा विषय होता नरक आणि त्या नरकाचे प्रकार. अशा नरकाच्या सगळ्या जाती त्याच्यावर लिहिलेल्या होत्या.
ते दृष्टी अवलोकोनी मग सर्वज्ञे म्हणितले. ते स्वामींनी सगळं अवलोकन केलं की इथे निर्याच्या जाती लिहिलेल्या आहेत. आणि मग सारंग पंडितांना स्वामी म्हणतात, पांड्या जीवासी हा ठाव वेरी पावणे आती गा. म्हणजे जीव या थराला सुद्धा जाऊ शकतो बरं का, नरक प्राप्तीला सुद्धा जीव जाऊ शकतो. जे जीव निरे पावे म्हणजे नरक सुद्धा जीवाला होऊ शकतात, तो ते सुद्धा जोडू शकतो. आणि नित्य नरक ही पावे, आणि नुसते नरक नाही तर नित्य नरक सुद्धा प्राप्त होऊ शकतात जीवाला. नित्य नरक होण्याची सुरुवात कुठून आहे? मुंगीपासून आहे. किंवा जे जे दृश्य प्राणी तुम्हाला दिसतात, जीव तुम्हाला दिसतात, त्यांची हत्या करणं, इथून नित्य नरकाची सुरुवात आहे. स्वामींनी सांगितलेलं आहे की मुंगे विरू न चिंतावे. का सांगितलं? कारण की एका मुंगीला मारण्याची आता तुमची बुद्धी नाही आहे. परंतु जर का तुम्हाला तिने त्रास दिला की तुम्ही त्या मुंगीची हत्या केली, मग पुढे काय होणार आहे? त्याच्यापेक्षा मोठा प्राणी जो आहे त्याची हत्या करण्याची तुमची मानसिकता होणार आहे. अजून त्याच्यापेक्षा मोठा, अजून त्याच्यापेक्षा मोठा, असं होता होता मनुष्यापर्यंत आपण येणार. मनुष्याची हत्या करण्याची आपली ताकद आहे का आत्ता? कोणाची हत्या केलेली असेल ते फोटो टाकले तरी आपल्याला ते बघूशे वाटत नाही. म्हणजे एवढे आपण कोमल आहोत. परंतु एक वेळ अशी येते की त्याच मनुष्याशी भांडण आणि त्यालाच मारणे इथपासून तर त्याची हत्या करण्यापर्यंत आपली मजल जात असते. म्हणजे तेवढं आपण परिपक्व झालो. आता ही पुढे जी चाल आहे ती पुढे पुढे जाणार आहे की आपण जर का एखाद्या संघटनेमध्ये असलो तर उपदेशी व्यक्तीसोबतच भांडणं सुद्धा आपण कमी करणार नाही. नामधारक, उपदेशी, मग वासनिकासोबत पण भांडू आपण. वेदवंत, बोधवंत, ही चाल कुठून चालू झाली? त्या दिवशी जर का आपण मुंगीलाच मारलं नसतं, ते भय जर का आपण बाळगलं असलं की मुंगी मारल्याने मला काय होईल, तावराचे लेप लागतील, नरकाला मी जाईन, ही भीती त्याच वेळी घातली असती तर आज आपण वेदवंत, बोधवंत अनुसरले भक्तापर्यंत आपण आलो नसतो. आणि भक्तापर्यंत एकदा जर का ती चाल आपली चालत आली, प्रसव त्याला म्हणतात, तर ईश्वर अवतारापर्यंत सहजपणे ती चाल जाऊ शकते. जसं ते पैठणी स्वामींना काय दिलेलं होतं? विषाच्या सुपाऱ्या स्वामींना दिलेल्या होत्या. स्वामींनी काय केलं? ते ग्रहण केलं नाही, खाल्लं नाही, पाठवून दिलं परत. का पाठवलं? की जेवढा प्रसव आलेलाच आहे, प्रसव तर आलेल्यानंतर ती क्रिया घडणारच आहे, पण देवाला असं वाटतं की कुठेतरी या जीवाकडनं ही गोष्ट चुकावी किंवा त्याचं मत परिवर्तन व्हावं. कधी कधी असं असतं की त्यांनी पाठवलं, स्वामींनी परत ते खाल्लेलं नाही आहे, परंतु त्याला कदाचित वाटलं पाहिजे होतं की जाऊ दे, ठीक आहे, कशाला अशा व्यक्तीचं आपण असं वाईट करावं. अशी कुठेतरी मत परिवर्तन त्या जीवाचं होऊ शकतं. परमेश्वर त्या प्रतीक्षेमध्ये आहे, परंतु काय झालं, त्याचं अजून मत चांगलं बळकट झालं आणि स्वामींना त्यांनी ते सुपाऱ्या पाठवलेल्या आहेत. आणि आता देवाच्या हातात सुद्धा काय नाही आहे. त्याचा जो प्रसव आहे तो भजतो आहे आणि देवाला तो प्रसव आता स्वीकारायचा आहे. देवाला ते काय करावं लागलं? स्वामींना त्या सुपाऱ्या खाव्या लागल्या आणि त्याची जी काही प्रक्रिया होते ती होऊ द्यावी लागली. आणि खऱ्या अर्थाने मग आता त्याला नित्य नरक त्या जीवाला निष्पन्न झाले कायम. आता हे नरक जे आहेत, नरक हे थोड्या वेळासाठी असतात. ते भोगले की संपले, भोगले की संपले. मायेचं जर का जडत्व जमलं जोडलं तर त्याचं जे काही हे असेल, अवधी असेल, तो 1 कोटी 10 कोटी वगैरे असं काही असेल, तेवढं ते भोगलं की संपलं. पण नित्य नरकाचं तसं नाही आहे. नित्य नरक कशामुळे होतात ना? ईश्वरापर्यंत आपली जेव्हा हननाची चाल जाते आणि ईश्वराचं हनन घडतं आपल्याकडनं किंवा तशा प्रकारची प्रक्रिया घडते. म्हणजे बघा, जसा तो महादोबा भक्तांना खोटं सांगणारा जो ब्राह्मण आहे त्याने काय केलं? तो सहजपणे खोटं बोलला, परंतु त्याच्यामुळे काय झालं? एका भक्ताचं मृत्यूस तो कारणीभूत झाला. आता ती चाल कुठपर्यंत आली? भक्तापर्यंत आली. आता भक्तापर्यंत आलेली चाल ईश्वरापर्यंत जाणारच आहे. किंवा कामाख्या आहे, कामाख्याने 7 अहोरात्र त्या ठिकाणी ती थांबली आणि आता
अशा प्रकारचं तिचं वर्तन होतं की त्याच्यामुळे अवताराला काय करावं लागलं, पुरत्याग करावा लागला. म्हणजे एका परमेश्वर अवताराला पुरत्याग करण्याला ती काय झाली, निमित्त झाली. म्हणजे एक प्रकारचं ते नित्य नरक तिने जोडून घेतलेलं आहे. अशा प्रकारे परमेश्वराच्या ठिकाणी अशा प्रकारचा प्रसव भजल्या जातो. त्याची सुरुवात मुंगीपासून होत असते. मुंगी का सांगितली स्वामींनी, कारण की मुंगी ही नेहमी दिसणारा हा जीव आहे. हा कुठेही पोचून जातो आणि तो आपल्या पूर्ण आपल्या जगण्यामध्ये मुंगी ही कुठे ना कुठे आपल्या दिवसभरामध्ये दिसत असते. आणि ते पुन्हा पुन्हा दिसणारी जी काही मुंगी आहे त्याची हत्या तुम्ही करता कामा नये. आणि म्हणून स्वामींनी तुम्हाला खास करून त्या मुंगीबद्दल सांगितलेलं आहे. तिथे जर का आपण सुरुवात केली नाही हत्येची तिच्या, तर ईश्वरापर्यंत आपला हा प्रसव कधीही जाणार नाही. कारण की तुमच्या मनाचं वातावरणच तसं बनणार आहे. आणि म्हणून काळजी घ्यायची आहे मुंगीची काळजी जर का घेतली तर तुम्हाला नित्य नरक होणार नाहीत. कारण की तुम्ही नुसती मुंगीची काळजी घेणार नाही, तुम्ही एवढीशा मुंगीची काळजी घेताय तर तुम्ही सगळ्याच प्राण्यांची काळजी घ्याल. तुम्ही प्राण्यांची काळजी घेताय तर तुम्ही मनुष्यांची पण काळजी घ्याल. मनुष्याची काळजी घेताल कर्मराटीच्या, तर तुम्ही दैवराटीच्या मनुष्याची पण काळजी घ्याल. आणि ईश्वरपैकी जे भक्तपर्यंत जी काही पूर्ण एक साधक वर्ग आहे त्या सगळ्यांची तुम्ही काळजी घ्याल. भक्ताला सुद्धा तुम्ही दुखवणार नाही कधी. आणि एवढ्यांना जर का तुम्ही दुखवलं नाही तर ईश्वर अवतारापर्यंत आपली चाल कधी जाणारच नाही. आपण कर्मराटीमध्ये त्याच्याशी खोटं बोलत राहतो आणि एखाद्या वेळेस एखादा उपदेशी काहीतरी विचारतो त्याला पण आपण काहीतरी खोटं सांगतो. का प्रवचनाला का नाही आले, अहो माझं तब्येत चांगली नव्हती. म्हणजे आत्ताचा सगळ्यात सोपा उपाय हा आहे. आणि लोक विश्वास पण ठेवतात, माझी थोडी तब्येत चांगली नव्हती. मग काय झालं होतं, मी हाताचं पोट दुखत होतं माझं. म्हणजे क्षुल्लक दुखणं असतं, परंतु सांगताना ते सांगायचं. किंवा काहीही दुखत नसेल तरी पण खोटं काहीतरी सांगून मोकळं व्हायचं. आज उपदेशी व्यक्तीसोबत खोटं बोललो, उद्या नामधारकासोबत, उपदेशासोबत, वासनिकासोबत, दीक्षितासोबत, संन्यासासोबत, अनुसरल्यासोबत, अशी ती चाल चालत कुठे जाते, ईश्वर अवतारापर्यंत जाते. आणि मग आपण स्वामींच्या सन्निधानी मार्कंड आणि काळवोटे बनून तिथे उपस्थित होतो. मार्कंड स्वामींशी खोटं बोलले, काळवोटे सुद्धा स्वामींशी खोटं बोलले आणि त्या ठिकाणी तो प्रसव त्यांचा भजला. म्हणजे कुठे सुरुवात केल्यानंतर ती कुठपर्यंत जाऊ शकतं. ते आजार असतो ना, पहिल्या स्टेपपासून चालू झाला तर चौथ्या स्टेपपर्यंत जातो, तिसऱ्या स्टेपपर्यंत जातो. मग डॉक्टर म्हणतात आता काही वाचण्याची शक्यता नाही आहे, शेवटच्या स्टेजला हा आजार गेलेला आहे यांचा. तसं आपण जेव्हा भक्तापर्यंत जाते आपली चाल, तेव्हा आपली शेवटची स्टेज आहे. आता तुम्हाला स्वतः परमेश्वर सुद्धा वाचवू शकत नाही नित्य नरक होण्यापासून. स्वामींनी वाचवू म्हटलं, त्या विषाच्या सुपाऱ्या ज्यांनी दिल्या त्यांना वाचवू म्हटलं तरी त्यांनी परत ते प्रसव आपला भजला. शेवटी देव सुद्धा वाचवू शकले नाही. देवाला काय करावं लागतं, त्यांचा प्रसव स्वीकारावा लागला. म्हणजे एवढी अधगती जीवाची होत असते. आणि अशा प्रकारचं पाप आणि पुण्य जोडण्याची जी काही सामुग्री आहे ती जीवाने अशी जोडून ठेवलेली आहे की त्या पाप करता 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 तो नित्य नरकापर्यंत तो जात असतो. आणि म्हणून स्वामी म्हणतात की जीवाच्या ठिकाणी हा ठाववेळी पावणे असे गा, इथपर्यंत जीव पावन करू शकतो, निष्पन्न करू शकतो की जे जीव निरय पावे आणि नित्य नरकही पावे. देवतेंचे नरकही जोडतो आणि ईश्वरा संबंधित प्रसव भजून नित्य नरकही जोडतो. स्वामी पुढे म्हणतात, पांड्या डोळ्याचा ठाई स्वतसिदा दोन्ही सामुग्रिया. डोळ्याचा दृष्टांत स्वामी सांगतात. डोळ्याच्या ठिकाणी स्वयमेव दोन सामुग्री असतात, एक तेज सामुग्री आणि मेद सामुग्री. दोन सामुग्री आहेत. तेज म्हणजे तुमची निरीक्षण शक्ती जी आहे, ती निरीक्षण शक्ती तुमची उत्तम प्रकारची असली पाहिजे. तर ती आपण वाढवल्या गेली पाहिजे आपल्याला. म्हणजे एखादी वस्तू बघितल्यानंतर लगेच आपल्यातलं उन्हं त्यातलं कळलं पाहिजे आपल्याला. असं आपल्या डोळ्यातलं एक निरीक्षण शक्ती जी असते ती असणं गरजेचं आहे. अधिकरण असतील, एखादे कोणी साधू आहेत, ते पूर्णपणे निरीक्षण करतात की कोण व्यक्ती कसा विधी करतोय, त्याच्या दंडवत घालण्यामध्ये काय चुका आहेत, त्याच्या बोलण्यामध्ये काय चुका आहेत, त्याचा दंडवत करण्यामध्ये काय चुका आहेत, हे सगळे असे निरीक्षण चालू असतं.
निरीक्षण वाढवाल तेवढं तेवढं तुमच्या डोळ्यामधलं जे काही तेज आहे ते वाढत राहील. आणि कुठल्याही याच्यातलं जर का नुसतं बघितल्या लगेच तुम्हाला त्या ठिकाणी कळेल की हे काय आहे. जसं आपल्याला बघितल्या कळतं. आता माझ्यासारख्याला असं आहे की एकदम असं एखादा धातू दिसला पिवळा पिवळा ती मला वाटतं हे सोनंच आहे बरं का. परंतु एखादा व्यक्ती बघणार नाही हे सोनं नाही हे बेंटेक्स आहे म्हणजे लगेच ते कळतं कोणाकोणाला. हे जे सामुग्री आहे मेद सामुग्री आहे तर स्वामी सांगतात की तेज सामुग्री वाढवी तरी रत्नाची गरबिले खुतले रंग देखे. तेज सामुग्री जर का वाढवली तर रत्न एखादं जर का असेल एखादा हिरा असेल वगैरे काही तर त्याच्या आतमधले जे रंग आहेत म्हणजे ते हिरा आहे हे कसं ओळखायचं. आपल्याला साधारणचा जर का दगड कोणी जरी असं तर पैलू पाडून आणून दिला तर आपल्याला असं वाटेल हा हिराच आहे बरं का चमकतो आहे. पण चमकणारे सगळे हिरे नसतात. मग तो जो बघणारा असतो रत्नपारखी बोलवी राहू त्या दृष्टांतामध्ये आपण बघितलं तर रत्नपारखी येऊन काय बघतो ते कोणे बघतो की म्हणजे कसं रंग हा फेकतो आहे कसं इकडून तिकडून प्रकाश त्याचा जातो आहे हे सगळे तो बारकावे त्याच्यातले तो बघतो. आणि मग त्याच्या लक्षात येतं की हे काही खरं नाही आहे. किंवा मग त्याच्या लक्षात येतं की बरोबर जसं पाहिजे तसाच या ठिकाणी ह्याच्या प्रत्येक कोण्यातनं हे सगळे रंग किंवा हे सगळे परावर्तित होत आहेत म्हणजे ह्या काय आहे हा हिराच आहे. हे फक्त तो डोळ्यांनी बघतो बरं का. डोळ्यांनी त्याला बरोबर त्या गोष्टी कळत असतात. तर त्यांनी ते सामुग्री वाढवली तर काय होतं रत्नाचे गरबीचे खुतले रंग देखे म्हणजे अंतरपर्यंत जाऊन ते बघणं आहे ते निरीक्षण आहे. आणि मेद सामग्री वाढवी तरी काहीची न देखे. मेद सामग्री जर का वाढवली आपण तर काहीच न देखे. काहीच न देखे म्हणजे काय कोणाला सांगितलं हो सेवा करा काही हो सेवाच नाही ते काही. ज्याला मेद सामुग्री आहे त्याला सेवा दिसतच नाही बरं का. आणि ज्याच्याकडे तेज सामुग्री आहे ज्या व्यक्तीकडे तो सेवा शोधून काढतो. तो काही ना काही सेवा शोधून काढत असतो. तो बघतो की काय सेवा मिळेल आपल्याला. काहीच सेवा नाही सगळे वाढणारे फिक्स आहे कोणी वाढायला देत नाहीये सगळं फिक्स आहे आपल्याला कोणी सेवाच देत नाहीये. मग तो सेवा शोधून काढतो की या सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर त्यांची पत्रावळी उचलण्याची सेवा आपल्याकडे आहे. ती पण सेवा कोणीतरी घेतली तर पत्रावळी एका ठिकाणी गोळ्या केल्यानंतर त्या पत्रावळ्या कुठेतरी नेऊन टाकायच्या आहेत तर ती तरी सेवा आपण घेऊया. काही ना काही सेवा ती व्यक्ती ज्यांच्याकडे तेज सामुग्री तो शोधून काढतो. तर मेद सामुग्रीवाला जो व्यक्ती असेल त्याच्या समोर जरी सेवा उपस्थित असेल तरी त्याला दिसत नाही दिसत त्याला. किंवा एखादी गोष्ट तो शोधतो आहे त्याच्या समोरच ती गोष्ट असते तरी ती दिसत नाही. आपल्या बाबतीमध्ये पण होतं वस्तू समोरच आहे पण दिसतच नाही आपल्याला कारण की आपली मेद सामुग्री तशा प्रकारची आहे. कधी कधी दडपणामुळे हा प्रकार होतो परंतु कधी कधी असं असतं की आपल्यामध्येच आळस एवढा असतो की समोर एखादी गोष्ट असली तरी ती आपल्याला दिसत नाही. पुस्तकाच्या दुकानात गेले तेवढी एवढी चांगली पुस्तकं असतात तिथे महानुभाव तत्वज्ञानाचं पूर्ण आकलन करणारे वचनांचं अर्थ सांगणारे अशी काही पुस्तकं असतात. पण आमच्या डोळ्याला कुठली पुस्तकं दिसतात रुक्मिणी स्वयंवर पारायणाची पुस्तकं हीच दिसतात आम्हाला. गवळणींची पुस्तकं म्हणजे गवळणी ज्याच्यात लिहिलेले आहेत चांगलं आहे आपल्याला आपल्या मंडळात म्हणायला. पण एखादं भजनाचं पुस्तक असेल चांगलं तर ते दिसणार नाही. एखादं जर का वचनार्थ सांगणारं पुस्तक असेल ते आपल्याला दिसणार नाही. म्हणजे ही पुस्तकं आपल्याला दिसत नाही कारण की मेद सामुग्री ज्या ठिकाणी तुम्हाला दैवपैकीचं चांगलं दिसत नाही समजायचं तिकडे मेद सामुग्री वाढलेली आहे. आणि एखादा व्यक्ती असतो तो उशिरा येतो परंतु पटकन आल्या आपण बघतो राहतो सेवेत पण लागला. ही अमकी सेवा त्यांनी घेतली तमकी सेवा घेतली स्मरणाला ते बसलेले आहेत म्हणजे ती तेज सामुग्री त्यांच्याकडे आहे की बरोबर ती सेवा जी आहे ते लोक प्राप्त करून घेत असतात. बाईसा स्वामींच्या सन्निधानी होत्या तर बाईसा बरोबर सगळे लक्ष द्यायच्या बाईसा की पदार्थ आलेल्यापैकी आमका पदार्थ स्वामींसाठी उत्तम आहे आमका नाही. आमकी जागा बसण्यासाठी स्वामींसाठी उत्तम आहे तिथेच आसन टाकायचं अमकंच पाणी घ्यायचं अमक्याच भांड्यात घ्यायचं. अशाच पद्धतीने ते स्वामींसाठी जे पदार्थ उपयोगी न्यायचे आहेत तांदूळ असतील काय असतील तर ते तशाच पद्धतीचे असले पाहिजेत. बाईसा काय करायच्या स्वामी विहरणाला जायच्या आधीच बाईसा कणिक मळून ठेवायच्या
आणि स्वामींसोबत विहरणाला जायच्या. स्वामींसाठी पुढे जाऊन बसायला आसन टाकणं, कुठे आसन टाकायचं हे बाईचा ठरवायचा. का? कारण की त्यांच्याकडे ती तेज सामुग्री आहे, कुठेही टाकायचं नाही, तिथेच टाकलं पाहिजे जिथे सावली लागेल, जिथे सगळ्या गोष्टी म्हणजे जागा व्यवस्थित असेल, सम असेल, हे सगळं बघायचं आणि मग तिथे टाकायचं. ते परत येताना बाईचा आधी पुढे यायच्या, परंतु कणिक तिमून का जायच्या त्या आधी? कारण की कणिक जर का आधीच ते भिजवून म्हणजे मळून ठेवलेली असेल तर ती तेवढ्या वेळामध्ये काय होणार, ती चांगल्या प्रकारे भिजेल, ती मुरेल चांगलं. ते म्हणजे त्याच्या काय होणार, चपात्या जे काही बनवायचं असेल, भाकरी, ते चपात्या ज्या काय आहेत त्या चांगल्या प्रकारच्या बनतील, व्यवस्थित बनतील. आणि त्या बनल्यानंतर ती चांगली पण दिसली पाहिजे बाईसांना ती चपाती. जर का नाही दिसली तर काय होणार, त्या ठिकाणी बाईसांना जर का तो पदार्थ पटला नाही आहे, स्वामींना देण्यायोग्य नाही आहे, तर त्या ठिकाणी बाईसा तो देत नव्हते. नंतरच्या काळामध्ये बाईसा गेल्यानंतर काय व्हायचं, स्वामींसाठी जे भोजन बनवलं जायचं ते स्वामी भटोबासांना म्हणतात, तक्रार करतात स्वामी की बघा बाईसा होते तेव्हा सगळं व्यवस्थित होतं, जो पदार्थ जसा पाहिजे तसाच तो असायचा, नुसता पदार्थ बनवायचा नाही, तो पदार्थ तशाच प्रकारे बनला पाहिजे आणि दिसताना पण तो तसाच दिसला पाहिजे. यासाठी तुमची तेज सामुग्री असणं खूप गरजेचं आहे. स्वामी म्हणतात भटोबासांना की बघा आता जर का यांना सांगितलं की हे कच्चं आज जेवण, आज भाजी कच्ची होती, तर ते उद्या काय करतात, जाळून पाठवतात. त्यांना जर का म्हणालं की आज जास्त करपलेलं होतं, सगळं जळालेलं होतं, तर उद्या ते काय करतात, कच्चं पाठवतात. आज सांगितलं मीठ कमी होतं तर उद्या खारट करून पाठवतात, खारट म्हटलं तर आळणी करून पाठवतात. म्हणजे अशा प्रकारची ती सेवा स्वामींच्या सन्निधानामध्ये ते करतायत. आणि स्वामी म्हणतात की त्यांची त्याच्यात काही चुकी नाही, कारण की पूर्वी यांनी कोणाची सेवाच केलेली नाही आहे. हे वाक्य एवढं महत्त्वाचं आहे की तुम्ही सेवा कुणाची करा, सेवेचं ज्ञान त्याच्यातनं मिळतं तुम्हाला. तुम्ही एखाद्या वेळेस लग्नाच्या पंक्ती वाढा, आपल्याला वाढायच्या कुठल्या पंक्ती आहेत, दैवराडीच्याच पंक्ती वाढायच्या आहेत, परंतु स्वामी सांगतात व्यवहारिक बुद्धी धर्मी उपयोगा जाय, तर तुम्ही लग्नाच्या पंक्ती आधी वाढा. तिथे कसं असतं, काय असतं, मग तिथल्या कुशलता म्हणा, तिथलं वाढणं वगैरे जर का तुमचं असेल तर तुम्ही जेव्हा केव्हा मंदिरात याल आणि पंगत असेल तरच तुम्ही वाढू शकता बरं का. जर का तुम्ही कर्मराटीत कधी वाढण्याचं सेवाच नसेल केलेली काही, तर तुम्ही दैवराटीत आल्यानंतर सुद्धा तुम्ही वाढू शकत नाही. जर का तिकडे सराव असेल तर इथे पण तुम्ही लगेच तो सराव घ्याल. म्हणजे पूर्वी तुम्ही ती सेवा केलेली असेल तर तुम्हाला ती इथे उपयोगी आणता येते. तुम्ही तिकडे पूर्वी स्वयंपाक केलेला असेल तर तुम्ही इथे आल्यानंतर सुद्धा तुम्ही स्वयंपाकाला मदत कराल, नाही तर तुम्ही करणार नाही. तुम्ही म्हणाल आम्ही 5 लोकांचा स्वयंपाक बनवू शकतो, पण 50 लोकांचा आपल्याला अंदाज नाही आहे. म्हणजे एकंदरीत काय आहे, तुमची पूर्व सेवा कुठेतरी असली पाहिजे तर ती इथे सुद्धा करण्याचा वाहो तुमचा तयार होत असतो. आणि म्हणून जिथे जिथे तुम्हाला एखाद्या कार्याचा अनुभव घ्यायला मिळतो आहे, सेवेचा अनुभव घ्यायला मिळतो आहे, एखाद्या वेळेस तुम्हाला ते करायचं सुद्धा नाही, अन्य लोकांचा काहीतरी कार्यक्रम आहे, त्यांचं नियोजन चांगलं आहे, तर तुम्ही तिथे जाऊन तिथे वाढू नका, परंतु त्यांचं नियोजन कसं आहे वाढण्याचं वगैरे ते तुम्ही माहिती करून घ्या. ते कशा प्रकारे सगळं कार्यक्रम अरेंज करतात ते जाणून घ्या आणि तशाच्या तशा प्रकारे आपल्याला अजून चांगलं करता येईल का ते बघा. असं जर का तुमचा वाहो असेल तर तुम्ही दैवराटीत आल्यानंतर सुद्धा तुम्ही उपयुक्त ठरणार आहात, तुम्ही तिथे उपयोगी पडणार आहात. नाहीतर काय होईल, कामाची जर का सवयच नसेल, आपण घरी जेवायला बसताना स्वतःचं पाणी घेऊन बसत नाहीये, स्वतःचं ताट घेऊन बसत नाही, जेवल्यानंतर आपण स्वतःचं ताट सुद्धा आपण उचलून ठेवत नाहीये. ही जर का घरीच आपल्याला सवय नसेल तर आश्रमात आल्यानंतर ही सवय लागेल का? आपणच साधूंना म्हणू पाणी द्या. जी ग्रस्त व्यक्ती आश्रमात गेल्यानंतर साधूंकडे पाणी मागते की आम्हाला पाणी प्यायचं, पाणी द्या, ही व्यक्ती म्हणजे अत्यंत, हे वर्तन कसं आहे, अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही खूप हे म्हणू शकता की पाणी कुठे आहे ते सांगा, मला पाणी प्यायचं आहे, म्हणजे हे तुम्ही त्यांना म्हणू शकता, परंतु पाणी द्या असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. आणि म्हणून ही सेवा जी आहे ही सेवा आपल्यामध्ये असली पाहिजे. बाईसांकडे ती सेवा होती, बाईसांना स्वतःसाठीच चांगल्या गोष्टी लागायच्या, सुरुवात इथून होते, त्यांना स्वतःला चांगल्या गोष्टी लागायच्या, त्याच्यामुळे चांगलं काय आणि वांगलं काय हे बाईसांना चांगलं माहिती होतं. आणि म्हणून स्वामींसाठी जेव्हा त्या बाईचा सेवा करायच्या तेव्हा तो भाग जो आहे
ती त्यांची जी सवय आहे ती त्यांनी इथे उपयोगी लावली की स्वामींसाठी देत असताना पण उत्तमच पदार्थ द्यायचा. म्हणजे बाईजांचं समर्पण जे आहे ते इतकं उत्तम आहे सगळ्याच बाबतीमध्ये. स्वामींचे कपडे असतील, स्वामींसाठी उष्णोदक असेल, शीतोदक असेल, शयनासन टाकणं असेल, पद्मासन टाकणं असेल, फुलांचं समजा काही पूजन साहित्य असेल, सगळं पूजन करणं असेल, पूजा अवसरामध्ये आलेले सकाळच्या की बाईचा स्वामींचं पूजन करायच्या आधी काय करायच्या, हातपाय धुती, तोंड धुती, सोळे वस्त्र वेडीती, आंघोळ नाही करायच्या परंतु हातपाय स्वच्छ धुवायचे, चांगले कपडे घालायचे जेणेकरून स्वामींना आपल्या अंगाची दुर्गंधी येता कामा नये. स्वामींच्या बाजूला राहून आपण मळके कपडे घालून स्वामींना तिथे उपद्रव देता कामा नये. हे सगळं बाईसांना ते होतं त्यांच्यामध्ये. आणि म्हणून कुठे पण जर का तुम्ही बघितलात तर बाईसांच्या बाबतीमधली जर का सेवा आपण बघितली तर सेवा कशी असावी तर ती अशा पद्धतीची असावी हे लक्षात येतं आपल्या. तर या ठिकाणी स्वामी सांगतात की अशा प्रकारे जीव नित्य नरकापर्यंत जाऊ शकतो आणि त्याच्यामध्ये मेदशक्ती जर का मेद सामुग्री तुमच्या डोळ्यामध्ये असेल तर तुमचं किती नुकसान होऊ शकतं. पुढे असलेली विधीसुद्धा आपल्याला पटकन दिसणार नाही, पण मेद सामुग्री तेज सामुग्री असेल तर मग त्याच्यामुळे काय काय फायदे होतात आपल्यामध्ये पुढे सांगितलेलं आहे. तैसे या जीवाचा ठाई दोन्ही सामुग्र्या. द्राष्टांतिकामध्ये सांगतात जीवाच्या ठिकाणी दोन सामुग्री आहेत, एक आहे संत सामुग्री आणि एक आहे असंत सामुग्री. फुटक्रिया आपण बघितला, दुःखरूप आणि सुखरूप, पुण्यरूप आणि पापरूप. त्यालाच म्हणतात की संतरूप आणि असंतरूप क्रिया. संत सामुग्री वाढवी तरी चैतन्य पर्यंत उजळे. संत सामुग्री म्हणजे पुण्यरूप क्रिया जर का तुम्ही वाढवल्या तर तुम्ही चैतन्य मायेच्या फळामध्ये पावन होऊ शकता, इथपर्यंत तुमची क्षमता आहे. बघा स्वामींनी मोक्ष नाही सांगितला इथे, म्हणजे द्राष्टांतिकामध्ये मोक्षाचा विषय नाही सांगितला. इथे संत सामुग्री म्हणजे पुण्यरूप क्रिया, आणि पुण्यरूप क्रिया म्हणजे काय, कर्म. कर्माने परमेश्वर भेटणार नाही, कणवेने परमेश्वर भेटणार आहे. म्हणून इथे जर का तुम्ही संत सामुग्री म्हणजे पुण्यरूप कर्म जर का जोडत असाल तर त्याच्याने तुम्ही खूप तगू कुठे जाऊ शकता, चैतन्य मायेपर्यंत, तिच्या फळापर्यंत जाऊ शकता. आणि असंत सामुग्री वाढवी तरी मृतिकापर्यंत मळे. आणि असंत सामुग्री जर का वाढविली तर काय होईल, मृतिकापर्यंत मळे म्हणजे खाली नरकापर्यंत जाऊ शकतात. कर्मभूमीचं जे काही नरक जडत्व आहे तिथपर्यंत जीव पावन होऊ शकतो. एवं विधी इष्टात वाढविता प्रेमासी पात्र होय. आता याची दैवराटीची बाजू सांगतात. विधी इष्टात, विधी आणि इष्टजनक जर का क्रिया जर का जीवाने केल्या तर काय होईल, प्रेमासी पात्र होय, म्हणजे ईश्वराचं प्रेम सुद्धा आपण प्राप्त करू शकतो. इथे आपली सध्या ज्ञानाचीच वानवा चालू आहे, आपल्याकडे ज्ञानच नाहीये ईश्वराचं. परंतु जर का तुम्ही यथोक्त ईश्वराने सांगितलेले जर का विधी केले, ईश्वराने सांगितले इष्टदायक जर का कार्य तुम्ही आपल्या जीवनामध्ये केले, तुम्हाला ज्ञानच काय, तुम्ही प्रेमापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. अशी क्षमता आपली आहे, प्रत्येकाची आहे. तुम्ही प्रत्येकजण पोहोचू शकता. असंही होऊ शकतं की समजा मी तुम्हाला सांगतोय आत्ता, तुम्ही अज्ञान आहात, तर तुम्ही जर का तुम्ही तुमचं कार्य जर का विधी कार्य जर का तुम्ही चालू केले तर तुम्ही माझ्या आधी सुद्धा तुम्ही निघून जाऊ, म्हणजे ईश्वर दर्शनाला तुम्ही जाऊ शकता. म्हणजे ईश्वराला अपेक्षित असलेल्या क्रिया तुम्ही माझ्यापेक्षा पण चांगल्या प्रकारे करू शकता. तुम्ही पुनःसंबंधाला माझ्या आधी जाऊ शकता. म्हणजे हे कोणावर डिपेंड आहे, नुसतं सांगणं हा प्रकार नाही आहे, करण्यावर महत्त्वाचं आहे. आणि जो व्यक्ती जेवढं जास्त करेल तो कुणाच्याही पुढे जाऊ शकतो. एखादा मागून आलेला व्यक्ती, म्हणजे असं असतं कधी कधी की पत्नी जी असते ती आधीपासून उपदेशी आहे, उपदेशी घरातनं आलेली आहे, सगळं आहे, आणि तिने तिथे जाऊन सासरी सगळ्यांना उपदेशी केलं, नवऱ्याला उपदेशी केलं. आता त्यांचा धर्म कसा आहे, नवीनच आहे, हिचा धर्म कसा परंपरेने आलेला आहे. परंतु असं होतं की कधी कधी तो नवरा जो असतो तो तिच्या पुढे निघून जातो, ज्ञानाच्या बाबतीत, क्रियाविधी आचरणाच्या बाबतीत, जाणीवेच्या बाबतीमध्ये, आणि तो पुढे जातो, तो अनुसरतो, आचरण करतो. आणि ही जी जुनी उपदेशी पत्नी आहे ती घरीच राहते, म्हणजे तिच्यामध्ये ती प्रगती होत नाही. असा प्रकार घडत असतो. अविधी अनिष्ट जर का करत राहिले तर नित्य नरकापर्यंत पोचाल.
तुम्ही ईश्वरपैकीच्या क्रिया ज्या आहेत त्या धर्माच्या लेवल खाली चुकीच्या क्रिया करत असाल, देवाने न सांगितलेले जर का विधी तुम्ही करत असाल, मानवनिर्मित जर का विधी तुम्ही करत असाल, तर त्याच्यामुळे तुम्हाला नित्य नरक होऊ शकतात. कारण की देवाने जे सांगितले ते जर का केलं, ते कुठेतरी परमेश्वर कशामध्ये घालतात, पोटी सामावतात परमेश्वर तो दोष होऊ शकतं त्याच्यामध्ये. विधीमध्ये एखादा दोष समजा घडत असेल कळत न कळत, तर ते कुठेतरी परमेश्वर ते उपसहाण्यामध्ये घालतील. परंतु जर का तुम्ही अविधीच आचरताय सरळ सरळ आणि त्याच्यामध्ये जर का तुमचा तो दोष घडतो आहे, म्हणजे तुम्हाला जर का एखादं फळ एखादं पान जर का तुम्हाला देवाला वाहण्यासाठी जर का तुम्हाला तोडायचं असेल, तर कुठेतरी उपसहाण्यामध्ये घालतील. पण तुम्हाला स्वतःलाच खाण्यासाठी ते पाहिजे की मला हा फळ आवडतंय आणि म्हणून तुम्ही ते तोडताय, त्या झाडाला त्रास देतायत, तर त्याच्यामुळे काय होणार? ईश्वराने सांगितलेलं आहे का ते? नाही. मग त्याच्यामुळे नित्य नरकापर्यंत आपण जाऊ शकतो. उदाहरणार्थ हेच सांगायचं आहे की आपण जे धर्माच्या नावाखाली क्रिया जे करतो आहे ते तपासून बघा आधी की हे खरोखर धर्माचेच आहेत का. आपण साधारण खाण्याच्या वस्तू जे खातो ते घेताना सुद्धा आपण बघतो त्याच्यावर ते हे आहे का, ग्रीन सिम्बॉल आहे का, म्हणजे व्हेज आहे का नॉन व्हेज, हे सगळं आपण तपासतो. अजून जाणकार लोक जे असतात, म्हणजे एवढंच लोकांना माहिती आहे, काही लोकांना ते पण माहिती नाही ग्रीन सिम्बॉल तपासायचा की नाही तपासायचा. काही लोक त्याच्याही पुढे जातात, तो सिम्बॉल तपासून एक्सपायरी डेट आणि मॅन्युफॅक्चरिंग डेट ते सुद्धा बघतात की कधी बनलेलं आहे आणि एक्सपायरी डेट कधी आहे, हे सगळं बघितलं जातं. आणि एवढं सगळं बघून खाताना सुद्धा तुम्ही पदार्थ बघितला पाहिजे की त्याच्यावर मुंग्या तर नाही आहेत किंवा त्याच्यामध्ये अजून काही हे तर नाही, हे सगळं बघितलं गेलं पाहिजे. म्हणजे तुम्ही किती चांगल्या महागडा किती तांदूळ आणला तरी कुठलीही बाई लगेच तशा तसा तो टोपात टाकत नाही, ती निवडते, ती पाखडते आणि नंतरच ते समाधान होतं की नाही याच्यात काही नाही आहे. म्हणजे एवढ्या क्षुल्लक खाण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण एवढ्या तपासून घेतो, तर आपल्याला एखादा व्यक्ती जर का विधी सांगतो तर तो तुम्ही तपासून घेतला पाहिजे. मी कालही सांगितलं तिकडे की मी जर तुम्हाला एखादा विधी सांगत असेल, मी स्वतः पण, तर तो तुम्ही माझा सुद्धा विधी लगेच ऐकून घ्यायचा नाही. मला तुम्ही तो विचारायचा की हा विधी जो तुम्ही सांगताय हा विधी देवाने कुठे सांगितलेला आहे. जेव्हा मी तुम्हाला लीळाचरित्र सूत्रपाठ किंवा श्रुतीस्थळ ग्रंथ काढून दाखवेल की बघा इथे इथे सांगितलेलं आहे, तेव्हाच माझं सुद्धा मान्य करायचं, नाही तर माझं सुद्धा मान्य करायचं नाही. प्रत्येक विधीला तुम्हाला वचनाचं लीळेचं प्रमाण आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला कोणी विधी येऊन सांगत असेल की असं करा तुम्हाला त्रास कष्ट आहे का, एका पायावर स्मरण करा, देवाने कुठे सांगितलं? देवाला तुमचा एक पाय घेऊन काय करायचं आहे? दोन्ही पाय पाहिजेत. कोणी कोणी म्हणतं का स्थानवंदनाला येणार का, ते म्हणे मी एका पायावर तयार आहे. म्हटलं तसं नाही, 2 पाय लागतील. म्हणजे संपूर्ण योगदान लागणार आहे. देवाने जे नाही सांगितलं त्या गोष्टी उगाच करत बसायच्या नाहीत. म्हणून या ठिकाणी अविधी अनिष्ट वाढवू देऊ नका. अविधी अनिष्ट कसं वाढणार आहे? देवाने न सांगितलेल्या क्रिया, मानवनिर्मित क्रिया तुम्ही तुमच्या मनाने करत आहात आणि त्याच्यामुळे ते होणार. आमच्या स्वामींनी सांगितलं उपवास करा. उपवास करायला सांगितलं? कोणाला सांगितलं नका करू? बोणेबाईंना सांगितलं ना. तरी आमच्या मानवा पंथामध्ये कोल्हारी यायचा उपवास केला जातो. का केला जातो? आहे की नाही विरोधाभास? एकीकडे स्वामी ते अज्ञान बोनेबाईला सांगतात उपवास करू नका, आणि इथे आम्हीच तुम्हाला सांगतो उपवास करा कोल्हारी यायचा. स्वामींच्या विरोधात चाललो की नाही आपण? मी सांगतोय की बोलू नका आणि तुम्ही म्हणता बोला, म्हणजे काय होईल? माझ्या विरोधात चालले, मला राग येणार नाही का? मग देव सांगतात उपवास करू नका आणि परत आपणच उपवास करतो आहोत, मग देवाला राग येणार नाही का? स्वामी म्हणतात अरे ती बोणेबाई तरी हुशार होती, म्हातारी होती, पण तिला एका वाक्यात सांगितलं लगेच कळलं की लगेच तिने उपवास बंद केले. आणि या लोकांना सगळं सूत्रपाठ पाठ आहे, लीळा ऐकतात, तरी हे लोक उपवास सांगतात आणि उपवास करतात. म्हणजे हे काय आहे? अविधी अनिष्ट नाही का? हे अविधी अनिष्टच आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे जीवनिर्मित विधी आहेत. स्वामींनी कुठे सांगितलं का हा प्रकार अमक्या आईचा आणि तमक्या ताईचा उपवास करा म्हणून? सांगितलं? मग आम्ही काय करतो आहोत? स्वामींनी सांगितलं नामस्मरण करा, तर ते करायला आम्हाला वेळच नाही, ते आम्ही करत नाही आणि बाकीच्या गोष्टी आम्ही करतो आहोत. आणि म्हणून असं जर का आपण करत राहिलो तर याच्याने दोष वाढत वाढत जाईल, तुमच्या लक्षात सुद्धा येणार नाही. स्लो पॉयझन जे काय म्हणतात ते असंच आहे की ते आपल्याला नित्य नरकाला घेऊन जाईल.
आणि मग स्वामींनी विश्वाहनन वगैरे काय आहे ते इथे सारंग पंडितांना सांगितलेलं आहे. परंतु सारंग पंडितांना स्वामी काय सांगतात हेच लक्षात येत नाही. त्यांच्या सगळं डोक्यावरून चाललेलं आहे. मग ते आपल्या शास्त्री पाहू लागले आणि ते त्यांनी जे अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये ते निरीक्षण करायला लागले की मी वाचलेल्यांपैकी हे कुठे आलंय का. स्वामी जे सांगतात विश्वाहनन सांगतायत वगैरे आणि त्याच्याने नित्यनरक होतं हे जे काही सांगतायत हे तर मी कधीच वाचलं नाही. आणि ते विचार करायला लागले तेव्हा काही उमटे ना, म्हणजे त्यांना काहीच उमट होत नव्हता. मग म्हटले जी जी विश्रांत चैतन्य ते कैसे. स्वामी म्हणतात ते हे म्हणून जाणू थापटली. विश्रांत चैतन्य म्हणजे स्वतः परमेश्वर अवताराच्या ठिकाणी ते विश्रांत चैतन्य असतं आणि त्याचं जर का म्हणजे ईश्वर अवताराचं हनन केलं ते विश्रांत चैतन्य जे आहे त्याचा ठाव जातो आणि त्याच्यामुळे नित्यनरक होतात. थोडक्यामध्ये म्हणजे काय, ईश्वराच्या कार्यामध्ये जर का तुम्ही अडथळे आणत राहिले तर त्याच्यामुळे काय होणार आहे, म्हणजे ईश्वराने विधी सांगितला एक आणि आपण काय करतो तो विधी न, हा विधी करू नका तो विधी करा. म्हणजे कुठले तरी व्यक्ती असतात जाणकार ते काय सांगतात, सूत्रपाठाचं पारायण करा. नामधारक वास्तविक आणि उपदेशी लोकांनी कसलं पारायण केलं पाहिजे, वचनांचं पारायण केलं पाहिजे, सूत्रपाठाचं पारायण केलं पाहिजे. वेळ असेल तर लिळेंचं पारायण, लिळा वाचून काढल्या पाहिजेत. परंतु एखादा व्यक्ती येऊन सांगतो काही हे ग्रस्त लोकांना काय करणार आहे सूत्रपाठ वगैरे, ह्यांच्या डोक्यावरून जाईल, ह्यांनी कशाला सूत्रपाठ वाचलं पाहिजे, त्यांनी ते पारायणाचीच पुस्तकांना वाचायला द्या. आता जर का तुम्ही कधी लोकांनी सूत्रपाठच हातात नाही घेतले तर तुम्हाला आयुष्यभरात कधी सूत्रपाठ कळेल का. तुम्ही गाडी चालवायला कधी गाडी हातातच नाही घेतली तर गाडी चालवता येईल का. महिला वर्गांनी लहानपणापासूनच पीठ मळलंच नाही, चपात्या बनवलंच नाही तर त्यांना आयुष्यभर येईल का. बघा महिला वर्गांना प्रत्येकीला अनुभव आहे. त्यांच्या लहानपणी त्यांची आई त्यांना एखादा स्वतः चपात्या बनवताना त्यांना सुद्धा एक छोटासा गोळा देऊन टाकायचा आणि त्या मुलीने काय करायचा तो वाकडा तिकडा कसा तरी लाटून काढायचा. तो हळूहळू तुम्ही गोल चपाती बनवायला लागले, हळूहळू बरं का. आता पुरणपोळी बनवणं त्याच्यापेक्षा कठीण आहे, पण आईने तुम्हाला दिलं बनव, कशी वाकडी तिकडी कशी असेल तशी बनव. हळूहळू तुम्ही काय केले, त्या वाकड्या तिकड्याला गोल रूप देता आलं तुम्हाला. आज जरी तुम्हाला सूत्रपाठ वाचता येत नसेल तर वाचायला शिका. तुम्हाला वाचलेलं कळत नसेल तर कमीत कमी पाठांतर करून घ्या. एकदा जर का वचन आलं तर वचनाचा अर्थ सुद्धा येईल. आणि वचन सूत्रपाठ वाचा हे मी माझ्या खिशातनं सांगत नाहीये, आमच्या स्वामींनी सांगितलं हे वचन आणि हा वचनार्थ वचन जाओ ने दीजे. वाचनिकांसाठी हा विधी कोणी सांगितलेला आहे, खुद्द स्वामींनी सांगितलेला आहे. स्वामींनी कुठलेही इतर स्तोत्र वाचायला सांगितलेले नाहीयेत. स्वामींनी सांगितलं सूत्रपाठ वाचा, लीळा चिंतन करा हे सांगितलं. नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टा. मग आपण इतर पुस्तकं का वाचतो, इतर पारायण आपण का करतो आहोत, कारण की आम्ही सूत्रपाठ कधी वाचलेच नाही, आम्ही लीळा वाचल्या नाही. स्वामींनी आम्हाला काय आज्ञा दिली हेच आम्हाला माहिती नाहीये मुळात, म्हणून आपण इकडे तिकडे वाहत राहतो. जसं आता तुम्ही जर का इथे जमिनीवर पाणी टाकलं ना, ते जमिनीवर टाकलेलं पाणी एकदमच सोबत सगळं वाहणार नाही. काही ओघ इकडे जाईल, काही ओघ तिकडे जाईल, काही ओघ तिकडे जाईल. परंतु जर का तुम्ही बरोबर तो ओघळ खणलेला असेल, रस्ता खणलेला असेल बरोबर पाणी जाण्यासाठी, मग जिथे पाणी पडलं तिथून एक संद ते पाणी बरोबर तिथपर्यंत जाणार आहे. आणि म्हणून ग्रस्त लोकांनी बाकीचे पुस्तकं वाचण्यात आपला वेळ घालवण्यापेक्षा, म्हणजे पारायण पुराणाची पुस्तकं वाचण्यापेक्षा सूत्रपाठ वाचा. वचनं माहिती झाली तर ज्ञान वाढेल आणि ज्ञान वाढल्याने अजून ज्ञान वाढेल आणि तेच ज्ञान तुम्हाला कुठे नेणार आहे, ज्ञानमोचक ठरणार आहे. बाकीचे जे काही तुम्ही ईश्वर निर्मित विधी सोडून, ईश्वर विहित विधी सोडून जीव निर्मित विधी जे तुम्ही करत आहात ते अत्यंत चुकीचं आहे. आणि म्हणून तुमच्याकडे ही प्रगती कधी होईल, जेव्हा तुमची तेज सामुग्री वाढेल. तुम्ही जेव्हा डोळ्यांनी वाचाल की इथे आपण या पारायणात हे वाचलं आणि इथे हे वाचलं. संकष्ट वज्र पंजरूमध्ये आपण काय करतो आहे, देवाकडे अक्षरशः भीक मागतो आहोत. आमच्या स्वामींना भीक मागणं अजिबात अपेक्षित नाहीये. काय मागणं अपेक्षित आहे, भिक्षा. आमच्या स्वामींनी भीक मागायला कुठेच सांगितली नाही, आमच्या स्वामींनी भिक्षा मागायला सांगितलेली आहे. म्हणजे हा फरक आहे बरं का. तुम्हाला भीक आणि भिक्षेतला फरक कळला पाहिजे. आपण जेव्हा काहीतरी मागतो तेव्हा आपल्याला कळलं पाहिजे की आपण यार ही भीक मागतोय, आपण हे मागितलं नाही पाहिजे. परंतु तुम्ही मागताच आहात पण त्याच्यात तुम्हाला कळतं की ही भीक नाही, ही भिक्षा आहे खऱ्या अर्थाने.
देवाला जेव्हा आपण ह्या बाकीच्या गोष्टी मागतो, देवा ज्यांना तारलं मलाही तार, असं त्यांच्या बाबतीत असं केलं मलाही कर, काही देवावर काही जबरदस्ती आहे का आपली? ही भीक मागणं आहे. परंतु जेव्हा तुम्ही देवाकडे मागता की देवा मला आपलं स्मरण द्या, आपलं ज्ञान द्या, आपलं लीळा चिंतन मला द्या, उत्तम अधिकरणांचे योग मला आणून द्या, हे सुद्धा पण मागणंच आहे. परंतु हे काय आहे? ही भिक्षा आहे. ही भिक्षा आपल्याला मागता आली पाहिजे. आणि म्हणून एकीकडे आपण हे मागतोय की देवा मला दुखणेच येऊ देऊ नको, ह्यांना तारलं तर त्यांना मला पण तार, हे एका ठिकाणी हे आहे. म्हणजे विरोधाभास मी तुम्हाला सांगतो बरं का. जेवढे काय आहेत की आम्ही म्हणतो बा, कोणीतरी सांगतं संकष्ट पंजरू पंजरू वाचायचं का तुम्हाला? नाही नाही, त्यांनी मला सांगितलं संकष्ट हरण स्तोत्र वाचायचं. ठीक आहे, काहीतरी संकट निघण्यासाठीच तुम्ही काहीतरी वाचन वगैरे करतायत. आणि एकीकडे आमच्या स्वामींचं वचन काय म्हणतंय? तुम्ही सकळ ही भोगे निमानावे की. म्हणजे स्वामींना अपेक्षित आहे का हे? तुम्ही सकळ गपचूप सगळं काय केलं पाहिजे? भोगून ते संपवलं पाहिजे. तुम्ही कुठेही काहीही प्रकारचं तुम्ही हे जे काय आया बापो करणं आहे, भीक मागणं आहे, ते बंद केलं पाहिजे. भिक्षा मागितली पाहिजे की जरी मला त्रास होतो आहे, जरी मी आजारी आहे, तरी याच्यामध्ये सुद्धा मला विधी घडला पाहिजे की या अशक्तपणामध्ये सुद्धा मी विधी करू शकेन, असा विधी देवा मला प्राप्त करून द्या. म्हणून देवाकडे तुम्ही त्या विधीची भिक्षा मागितली पाहिजे. बाकीच्या गोष्टी आहेत त्या व्यक्तींनी समर्पण तशा पद्धतीचं केलं आणि स्वामींनी त्यांना वाचवलेलं आहे. त्या व्यक्तींच्या काळात संकष्ट वगैरे पंजर होतं का? मग त्यांचं रक्षण कसं होत होतं? कधी विचार केला या गोष्टीचा? त्यांचं रक्षण कसं होत होतं? कशामुळे होत असेल कोणी सांगेल? नामस्मरणामुळे, स्वामींना आठवल्यामुळे, स्वामींचं नाव आठवल्यामुळे त्यांचं रक्षण होत होतं तिथे. मग आपल्या बाबतीमध्ये घडणार नाही का? नामाच्या दहाठायामध्ये सगळं हे सगळं देवानी सांगून ठेवलेलं आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे? आपली मेध सामुग्री जी आहे त्याहीपेक्षा आपण आपली तेज सामुग्री वाढवली पाहिजे. नुसती डोळ्यातलीच नव्हे तर आपल्या प्रत्येक क्रियेमध्ये तो तेज सामुग्री जी आहे ती वाढल्या गेली पाहिजे. आणि आपण देवानीच सांगितलेले विधी आपण केले पाहिजेत. इतरांनी जर का काही विधी सांगितले तर त्यांना तुम्ही विचारा की बाबा हा विधी कुठे आलेला आहे, कोणी सांगितलेला आहे, कुठे सांगितलेला आहे, कोणाला सांगितलेलं आहे, आपल्या दैवराटीत बसतो का, देवाला हे असं अपेक्षित आहे का, असं सगळं त्या पुढच्या व्यक्तीला प्रश्न विचारा आणि मग तो विधी घ्या. त्यांनी जर का दाखवलं प्रमाण तर तो विधी स्वीकारा. त्यांनी जर का त्यांना विचारा हे लीळा चरित्रात कुठे आलेला आहे विधी, ते दाखवू शकले नाही तो विधी करू नका. म्हणजे प्रत्येक विधीच्या बाबतीमध्ये असं आपण सक्षम असलं पाहिजे. अशा प्रकारची आजच्या या दृष्टांतातला जो विषय आहे तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आजच्या या सत्रामध्ये आपण डोळ्याचा 14 क्रमांकाचा दृष्टांत आज आपण घेतला आणि तत्संबंधित उत्तरार्ध 419 क्रमांकाची लीळा या ठिकाणी घेतलेली आहे. दंडवत हो.